शेतकरी बांधवांनो, बऱ्याच ठिकाणी पाहतोय सद्यस्थितीत शेतकरी ऊस तुटल्याच्या नंतर ऊसाचे पाचट जाळणे किंवा कापूस काढल्याच्या नंतर कापसाचे अवशेष जाळणे किंवा जसं आता मळणी चालू आहे गव्हाची, त्याच्यानंतर हरभऱ्याची, पुन्हा ज्वारीची मळणी. तर हे झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी काय होतं आहे की अशा पद्धतीनं जे काही ढीग राहिलेला असतो शेतामध्ये पिकांच्या उर्वरित अवशेषांचा, तर शेतकरी बऱ्याच ठिकाणी हे पूर्णपणे जाळून टाकत असल्याचं निदर्शनास येत आहे. बघा आता हे जाळून टाकल्यामुळं काय होतं आहे, या ठिकाणी जर आता मी थोडं पलीकडे जर जाऊन थांबायचं म्हटलं तर थांबू शकणार नाही. श्वास असा गुदमरत आहे किंवा कोंडल्यासारखं होत आहे. तर हे काय, तर हे सगळं हे जाळल्यामुळं अशा पद्धतीचा सगळा कार्बनचा जो आहे तो हा या ठिकाणी हे होतो. हा महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर कृषी परिसंस्थेचं जे आहे ते फार मोठं नुकसान ह्या माध्यमातून होतं. ते कशा पद्धतीनं होतं, तर हे सगळं जाळल्यामुळं या ठिकाणी जे आहे सूक्ष्म जीवाणू, जे आपले उपयुक्त सूक्ष्म जीवाणू आहेत, तर ते सगळे जे आहेत ते ह्या माध्यमातून नष्ट होतात. त्याचप्रमाणे पक्षी प्राण्यांना याचा जो आहे तो त्रास होतो. सोबतच आणखीन एक महत्त्वाचा जो काही विषय आहे की आता आपल्याला शेणखत भेटत नाही आहे किंवा बाहेरून जर कुठल्याही प्रकारच्या निविष्ठा किंवा हिरवळीचं खत तयार करायचं म्हटलं तर तेवढं आपल्याकडं मनुष्यबळ नसणे, सगळ्या गोष्टी आपल्याला त्या होत नाही आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये बाहेरून कुठून तरी ऊसाची मळी आणणे किंवा बाहेरून खरेदी करून शेणखत आणणे, तर हे सुद्धा तेवढं संयुक्तिक नाही आहे किंवा ते आपल्याला आर्थिकदृष्ट्या परवडत नाही आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा आपण विचार करणं गरजेचं आहे. आज आपल्या जमिनी सगळ्या रासायनिक खताचा वापर जो आहे तो आपण असंतुलित पद्धतीनं करतो आहे. त्याच्यामुळं जमिनी अशा घट्टपणा जो आहे तो जमिनीला येतो आहे. तर त्याचं प्रमुख कारण की अशा पद्धतीचे जे काही भर खतं आहेत तर ते आपण देत नाही आहे. आणि मग हा जो काही आपल्याकडे उपलब्ध असलेला हा पालापाचोळा असेल किंवा हे जे काही वनस्पतींचे उर्वरित अवशेष आहेत, तर हे पूर्णपणे बारीक झालेले असतात. तिथं जर बघितलं तर पूर्ण बारीक झालेले असतात ते. आणि हे जर आपण आहे असं पसरून जरी शेतामध्ये टाकलं आणि नंतर जे काही आपलं पलटी मारायची असेल किंवा पुढचे जे काही ऑपरेशन आपल्याला करायचे ते जर आपण केले तर काय हरकत नाही. हे पूर्णपणे पलटी मारल्याच्या नंतर जमिनीमध्ये जाणार आहे, माती होणार आहे आणि ह्याच्यामुळं नंतर मातीसोबत त्याचा संयोग होऊन नंतर ते जे आहे ते कुजून जाणार आहे आणि त्याचं एक उत्कृष्ट असं कंपोस्ट खत तयार होणार आहे. तर ही गोष्ट जी आहे ते थोडीशी आपण लक्षात घ्यावी आणि हे कुठल्याही प्रकारचे जे काही असे अवशेष आहेत तर ते जाळू नयेत, याचं खत तयार करावं जेणेकरून आपल्या जमिनीची वॉटर होल्डिंग म्हणजे पाणी धारण क्षमता जी आहे ते चांगली होईल. पुढचं जे काही आपण पीक घेणार आहे, एखाद्या वेळेस आता अल निनोचा प्रादुर्भाव किंवा प्रभाव जो आहे तो राहील आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या वेळेस आपल्याला पाणी जर कमी पडलं, पाऊस जर कमी पडला, तर अशा परिस्थितीमध्ये हे सगळं जमिनीमध्ये कुजवल्यामुळं जमिनीची जी काही जलधारण क्षमता जी काही वाढलेली असते, तर ह्याच्यापूर्वीचे असे अनुभव आहेत की शेत थंड राहतं, गार राहतं रान. आणि अशा परिस्थितीमध्ये जे आहे ते आपल्याला ते पीक तग धरून ठेवण्यासाठी कामी येतं. तर ह्या सगळ्या बाबींचा जो आहे तो विचार करून आपण हे अवशेष जे आहे ते आपण जाळू नयेत, ह्याचं कंपोस्ट खत तयार करावं. आता काही जण म्हणतील की ह्याच्यामध्ये काही कीड रोगांच्या सुप्तावस्था असतात, तर अशा ठिकाणी सरळ सहज जर आपण हे कुठंतरी एका खड्ड्यामध्ये कोपऱ्यामध्ये जर खड्डा करून जरी त्यामध्ये टाकून त्यापासून जरी खत तयार केलं, त्याच्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं बायोमिक्स आपण वापरलं, सतत पाण्याचा त्या ठिकाणी वापर जर केला, तर हे पूर्णपणे कुजणार आहे. आणि सोबत त्याच्यातले घातक जे काही किडींचे अवशेष असू शकतील समजा असं आपल्याला वाटत असेल, तर मग ह्या बायोमिक्समध्ये असलेला ट्रायकोडर्मा आहे, त्याच्यानंतर निमोनिया रेली नावाची जी बुरशी आहे जी कीटकांना रोगकारक आहे, मॅट्रेझम ॲनिसोपोली आहे, तर त्या माध्यमातून ह्यांचं व्यवस्थापन होणार आहे आणि उत्कृष्ट खतसुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. तर ह्या सगळ्या बाबींचा विचार करावा आणि त्या पद्धतीनं जे आहे ते आपण हे शेतातील उर्वरित अवशेष न जाळता त्याच्यापासून ते आहे ते उत्कृष्ट असं खत आपण तयार करावं, हे जाळू नये.